मंडळी, मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की अमेरिकामध्ये थँक्सगिव्हिंग वीक सुरू झाला आहे। या वीकमध्ये मुलांना शाळेला सुट्ट्या असतात। या सुट्ट्या घालवण्यासाठी इथे सगळे वेगवेगळ्या वेकेशनवर जातात, आपल्या मित्रमंडळीसोबत पार्टीज करतात, महिनोमहिने कामामुळे आपल्या आवडत्या लोकांशी भेट होत नाही, त्यांच्याशी भेट घेतात। आज आम्ही आमच्या एका मित्राकडे सत्यनारायणच्या पूजेसाठी आलो होतो। आमच्या मित्राची आई काल इंडियावरून परत आल्या, तर त्यांच्यासाठी ही पूजा त्यांनी ठेवली होती। या सत्यनारायणच्या पूजेला मी पहिल्यांदाच आले। हा एक्सपिरियन्स पण खूप छान होता। अश्वित आता लहान असल्यामुळे त्याला पंडितजी भंतेजी यांची ओळख नाहीये अजून, त्यामुळे तो अंकल समजून पंडितजीकडे गेला आणि खूप गप्पा मारू लागले। ते पंडितजी पण त्याच्यासोबत गप्पा मारू लागले आणि मग त्याला एक बनाना दिला। इथे पूजा झाली, त्यानंतर आम्ही सगळे बायका मिळून पुरी बनवायला लागलो। सगळा स्वयंपाक आधीच तयार झाला होता, फक्त गरमागरम पुरी तयार करायचं आम्ही ठरवलं होतं। हे आमचे जे मित्र आहेत ते यूपी साईडचे, तर त्यांच्याकडे पूजेच्या जेवणामध्ये कांदा लसूण अजिबात वापरत नाही। तर त्यांनी जेवणामध्ये काय काय बनवलं ते सांगते मी। कचोरी, छोले, भोपळ्याची भाजी, आलू पुरी आणि खीर। ही जी पूजा होती ती दुपारची होती, तर त्यामुळे दुपारचं जेवण वगैरे आटोपलं आम्ही आणि निघालो घरी जाण्यासाठी। सायंकाळचे वाजले 5 आणि आपण बघू शकता सूर्य मावळतोय।